नमस्कार. दरवर्षी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न केला जातो. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्रीयुत नरेंद्र मोदी महोदय यांनी केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण विश्वाने मान्य केलं आणि 21 जून हा योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. योगः कर्मसु कौशलम असं भगवद्गीतेत म्हटलंय. ते निश्चितच योग्य आहे. सर सलामत तो पगडी 50. आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण काहीही करू शकतो. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपला शरीराचा धर्म सर्व काही धर्म आपल्याला साध्य करून देत असतो. म्हणून शरीर आपण सांभाळूया. नुकताच आपण कोरोना महामारीचा सामना केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला श्वासाचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे लक्षात आलं आहे. तेव्हा योग दिनाच्या निमित्ताने काही सुटसुटीत, सोपे आणि उपयोगी अशा योगाच्या आसनांविषयी आपण जाणून घेऊया. त्यासाठीच हा व्हिडिओ मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. ह्या व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक आदरणीय दत्तात्रय जगताप साहेब, बालभारतीचे संचालक तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय दिनकर पाटील साहेब, याशिवाय आपल्या नाशिक विभागाचे सर्व शिक्षण विभागाचे सन्माननीय अधिकारी, कर्मचारी, मी ज्या स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला जिल्हा नाशिक इथे संस्कृत विषयाचा अध्यापक म्हणून कार्यरत आहे, त्या आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अमृतसा पहिलवान, आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय श्रीयुत दीपक भाऊ गायकवाड साहेब, आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आणि योगाचार्य श्रीयुत मुरलीधर पैलवान महोदय, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि येवलेकरांच्या वतीनं मी हा व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवतोय. आपण निश्चितच याचा उपयोग करा. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. मी पंडित डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी. चला तर मग प्रार्थना आपण म्हणूया. ओम संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते. आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ. आम्ही एक विचाराने राहू, एकच विचार बोलू. आमचं मन एक असो. पूर्वी देवांनी एकत्र येऊन मोठं यश मिळवलं, तसे आम्हीही एकत्रित प्रयत्नाने यश मिळवू. मित्र, कोणत्याही ध्यानाच्या स्थितीत राहून हाताची नमस्कार मुद्रा करून आपण ही प्रार्थना म्हणायची. आता आपल्याला पुढच्या 3 मिनिटांमध्ये पूरक हालचाली करायच्या आहेत. त्यात पहिल्या प्रकारे मानेच्या हालचाली. पायामध्ये खांद्या एवढं अंतर घेऊन आपण उभं राहूया. दोन्ही हात कमरेवर ठेवूया. श्वास सोडत सावकाश मान खाली घेऊया. हनुवटी कंठकुपात घेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत मान सावकाश मागे आणि वरच्या दिशेला ताणण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया 2 वेळा करा.
आता आपण मानेची उजवीकडे आणि डावीकडे हालचाल करणार आहोत. चला तर मग श्वास सोडत सावकाश खांदे न उचलता उजवा कान उजव्या खांद्याला लावण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत सरळ मान करा. श्वास सोडत सावकाश खांदे न उचलता डावा कान डाव्या खांद्याला लावण्याचा प्रयत्न करा. आणि हो, ही 2 आवर्तनं करायची आहेत. मान उजवीकडे आणि आता डावीकडे वळवूया. मान सरळ ठेवा. श्वास सोडत सावकाश मान उजव्या बाजूला वळवा. शक्यतो हनुवटी आणि खांदा एकाच रेषेत यावा. श्वास घेत मान परत सरळ करा. श्वास सोडत मान डाव्या बाजूला वळवा. ही पण कृती 2 वेळा करा. आता खांद्यांची हालचाल करूया. श्वास घेत दोन्ही हात बाजूंनी सरळ वरती घ्या. हात कोपऱ्यातून वाकवा आणि दोन्ही हातांची बोटं खांद्यावर ठेवा. श्वास घ्या. दोन्ही हातांची कोपरं वरती कानाजवळ घ्या. आता श्वास सोडा. पुन्हा हातांची कोपरं खाली आणा. असं 5 वेळा पुढून आणि 5 वेळा मागून करा. आता आपण कमरेची हालचाली करूया. समस्थितीत उभं राहा. दोन्ही हात कोपरापासून सरळ करून खांद्याच्या रेषेत ठेवा. श्वास सोडत उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात उजव्या कमरेवर ठेवा. कमरेतून डावीकडे वळा. श्वास घेत पुन्हा समस्थितीत या. आता ही कृती आपण एका बाजूने केली. आता हीच कृती दुसऱ्या बाजूने करूया आणि असं 2 वेळा करूया. आता पायाच्या हालचाली. दोन्ही पायात खांद्या एवढं अंतर ठेवून उभं राहूया. दोन्ही श्वास समोरून खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. श्वास सोडत सावकाश गुडघ्यातून पाय 90 अंशापर्यंत वाकवूया. गुडघे चवड्याच्या पुढे येऊ देऊ नका. श्वास घेत सरळ उभं राहून हात खाली घ्या. जर हात समोर ठेवून ही क्रिया करणं शक्य नसेल तर हात गुडघ्यावर ठेवून ही कृती करा. 2 वेळा ही आवर्तन करा. आता आपण योगासन करूया 15 मिनिटांसाठी. त्यातलं पहिले दंड स्थितीतील आसन. त्यामध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन आणि त्रिकोणासन. आणि बैठक स्थितीतील आसन दंडासन, भद्रासन, ज्यालाच आम्ही बद्ध कोणासन म्हणतो, वज्रासन, अर्धउष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्तान मंडुकासन आणि वक्रासन. पोटावर झोपून आपण कोणती आसनं करणार आहोत तर मकरासन, भुजंगासन आणि शलशासन. आणि चौथा प्रकार आपण शिकणार आहोत पाठीवर झोपून करायची असतं. त्यात सेतुबंध सर्वांगासन, उत्तान पादासन, अर्धहलासन, पवन मुक्तासन आणि शवासन. कपालभाती आपल्याला 2 मिनिटं करायचंय आणि प्राणायाम 5 मिनिटं करायचा आहे. तर प्राणायामामध्ये नाडी शोधन प्राणायाम, त्याला अनुलोम विलोम प्राणायाम आपण म्हणतो, आणि भ्रामरी प्राणायाम. ध्यान स्थिती, त्यामध्ये ध्यान, संकल्प आणि शांतीपाठ याला आपण 6 मिनिटं देणार आहोत. आता दंड स्थितीतील आसनांना सुरुवात करूया. चला, ताडासन. तयार तुम्ही? पायामध्ये खांद्या एवढं अंतर घ्या आणि समस्थितीत उभं राहा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. हात बाहेरच्या दिशेनं वळवा. श्वास घ्या. दोन्ही हात समोरच्या दिशेनं सावकाश वरच्या दिशेनं ताणा. पायांच्या म्हणजे चवड्यांवर येऊन शरीराचा तोल सांभाळा. 10 ते 15 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा या स्थितीत. श्वास सोडा. टाच जमिनीवर टेकवत हात खाली आणा. बघा, ह्या ताडासनामुळे शरीराची उंची वाढायला मदत होते, एकाग्रता वाढते, शारीरिक मानसिक तोल सांभाळण्याची सवय लागते, आणि महत्वाचं म्हणजे पायाची, हाताची, पाठीची ही जे सगळे स्नायू आहेत आणि सांधे मजबूत व्हायला मदत होते. पण हो, पायाची बोटं आणि चवडे दुखत असतील तर आसन करायचं नाही. खांदे दुखत असतील तर काळजीपूर्वक मात्र आपण आसन करायला हरकत नाही. चला, आता पुढचं आसन आहे वृक्षासन. प्रथम आपण समस्थितीत उभं राहूया. उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला आतील बाजून जास्तीत जास्त वरच्या दिशेनं लावा. श्वास घ्या. दोन्ही हात बाजूने सरळ डोक्यावर घ्या आणि नमस्काराची स्थिती करा. नजर स्थिर आणि श्वसन मात्र संत असावं.
10 ते 15 सेकंद हे आसन आपण टिकवूया. हळुवारपणे श्वास सोडा. आता आसन सोडा. हीच कृती आपण जी उजव्या पायावर केली आता डाव्या पायावर करूया. याचे लाभ खूप आहेत. शरीर संतुलित सहनशील व्हायला मदत होतं. स्नायूंची बळकटी वाढते आणि एकाग्रता वाढते. पण मित्र हो, आपल्याला काळजी घ्यायची आहे की गुडघे दुखत असतील तर हे आसन सावकाश करायचं. पायाचं काही दुखणं असेल तर हे आसन सावकाश करायचं. आणि तोल सांभाळता आला नाही तर आपण भिंतीचा आधार घेऊन हे आसन करू शकतो. चला आता पुढचं आसन पादहस्तासन. समस्थितीत उभं राहूया. सावकाश श्वास घ्या. कमरेतून खाली वाका. श्वास सोडा. दोन्ही हात सावकाश जमिनीला टेकवा. श्वसन संत आणि गुडघे ताठ ठेवा. 10 ते 15 सेकंद हे आसन आपण या स्थितीत करूया. सावकाश श्वास घेत वर येऊन आसन स्थिती सोडा. पायाची आणि पाठीच्या मणक्याची लवचिकता या आसनानं वाढते. आणि दुसरा लाभ आहे पोटावर योग्य असा दाब येतो. पचनक्रिया सुधारते. हो, पण कंबर दुखत असेल ना तर जास्त पुढे वाकायचं नाही. ही काळजी घेऊया. चला अर्धचक्रासन शिकून घेऊया. ते आसन आपल्याला करायचं आता. दोन्ही पाय जोडून उभे राहा. पायात खांद्या एवढ्या अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवर ठेवा. श्वास हळूहळू घेत मागे जा. या आसनाच्या स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबा. आसन स्थितीत श्वास संत चालू ठेवा. श्वास घेत सावकाश पूर्वस्थितीत या. बघा याचे लाभ. कमरेची आणि मणक्याची बळकटी वाढते. मानेचे, छातीचे, पोटाचे, पायाचे स्नायू मजबूत होतात आणि श्वसन क्षमता वाढायला मदत होते. हो, पण काय काळजी घ्यायची आहे? जर चक्कर येत असेल तर हे टाळायचं. आणि उच्च रक्तदाब असेल तर आपण काळजी घेऊया. चला पुढचं आसन आहे त्रिकोणासन. आहे तयार तुम्ही? छान. पायामध्ये खांद्यापेक्षा जास्त अंतर घ्या. उजवा पायाचा पंजा उजवीकडे 90 अंशात वळवा. श्वास घेत दोन्ही हात सावकाश सरळ वर खांद्याच्या रेषेत घ्या. श्वास सोडत सावकाश उजवीकडे खाली शक्य असेल तेवढं वाका. उजवा हात उजव्या पायाजवळ ठेवा. डावा हात आकाशाच्या दिशेनं ताणा. सावकाश श्वास घेत वरती येऊन तीच कृती आता आपण दुसऱ्या बाजूने करूया. याचे लाभ बघा. कमरेचे, पायाचे, मानाचे, पाठीचे स्नायू बळकट व्हायला मदत होते आणि शरीराची रचना सुधारते. श्वसनाची कार्यक्षमता वाढते. हो, पण स्लीप डिस्क आणि सायटिका असेल तर या आसनाचा आपण सराव सावकाश करूया. ही काळजी लक्षात घ्या. आता बैठक स्थितीतील आसनांचा आपल्याला सराव करायचा आहे ना? तुम्ही तयार? छान, मस्त. बघा भद्रासन आपण शिकून घेऊया. त्याला बद्ध धकोण आसन असं पण म्हणतोया. दंड स्थितीत बसा. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टेकवण्याचा प्रयत्न करा. पायांच्या चवड्यांना जास्तीत जास्त जवळ आणा. दोन्ही हातांनी पायाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ताठ बसा. श्वसन 15 ते 20 सेकंद संत ठेवा आणि 15 ते 20 सेकंद हे आसन करूया. बघायचे लाभ. गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात. गुडघ्यांचं दुखणं कमी होतं. महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी आहेत त्या कमी होतात. मांडीच्या स्नायूंची बळकटी आणि लवचिकता वाढते. काय काळजी घेणार आहोत आपण? तर गुडघ्यांची जर सर्जरी झाली असेल तर हे आसन आपल्याला करता येणार नाही. ते करायचं नाही. ही काळजी आपण घेऊ. आता वज्रासन. दंडासनात बसा. उजवा पाय गुडघ्यातून वाकवा. उजवा नितंब खाली ठेवावा. नंतर डावा पाय गुडघ्यातून वाकवा. नितंब खाली ठेवा. दोन्ही गुडघे जुळवा. चवड्यावर बसा आणि दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. आता दीर्घ श्वसन करा. बघा आनंद मिळतोय. त्याचे लाभ बघा. गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात. गुडघ्यांचं दुखणं कमी होतं. महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी आहेत त्या कमी होतात. मांडीच्या स्नायूंची बळकटी लवचिकता वाढते. पचनक्रिया सुधारते आणि हे आसन जेवणानंतरही करता येतं. फक्त काळजी काय? तर गुडघ्यांची जर सर्जरी झाली असेल तर हे आसन करायचं नाही. आता पुढचं आसन आपण शिकणार आहोत अर्ध उष्ट्रासन. आहे तुम्ही रेडी? हा, चला. छान. वज्रासनात बसा. पायात खांद्या एवढं अंतर घेऊन गुडघ्यावर उभं राहा. हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करा. काळजी घ्या.
कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावे. पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. आसन स्थितीत आपण श्वास संत चालू ठेवा. 10 ते 20 सेकंद आसन टिकवून श्वास घेत पुन्हा आसन सोडा. आता वज्रासनात बसा. बघा, या आसनाचे लाभ पाठदुखीपासून कायमची मुक्तता मिळेल आणि डोकं आणि हृदय यातील रक्ताभिसरण सुधारेल. हो, पण हरणी आणि पोटाचे विकार, आर्थरायटिस, चक्कर येणे असे होत असेल तर हे आसन करायचं नाही. चला पुढच्या आसनाकडे. उष्ट्रासन. वज्रासनात बसा. पायात खांदे एवढं अंतर ठेवून गुडघ्यावर उभं राहा. हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करा. कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत ते सरळ रेषेत असावेत. पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. आसन स्थितीत श्वास संत चालू ठेवा. दोन्ही हात टाचेवर ठेवा. बरोबर. 10 ते 20 सेकंद हे आसन टिकवून श्वास घेत पुन्हा आसन सोडा. आणि आता पुन्हा वज्रासनात बसा. बघा, उष्ट्रासनाचे फायदे काय काय आहेत? पाठदुखीपासून मुक्तता मिळेल, डोकं आणि हृदयातील रक्ताभिसरण सुधारेल आणि मणक्यांची लवचिकता वाढेल. पण काळजी घेणार आहोत आपण. कोणत्या लोकांनी हरणी आणि पोटाचे विकार, आर्थरायटिस, चक्कर येणं असे जर त्रास असतील तर हे आसन करायचं नाही. गुडघ्याची सर्जरी झाली असेल ते आसन कृपया करू नका. आता चला पुढच्या आसनाकडे. शशांकासन. चला वज्रासनात बसा. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. असं बसा की पायाचे अंगठे एकमेकांना चिकटतील. दोन्ही हातांना गुडघ्यांच्या मध्ये ठेवा. श्वास सोडा आणि दोन्ही हातांना जास्तीत जास्त ताणा. बरोबर. दोन्ही हात जमिनीवर समांतर असा. समोर बघून स्थिती स्थिर ठेवा. संत श्वसन चालू ठेवा. 20 ते 25 सेकंद ही कृती करा. श्वास घेत सावकाश आसन स्थिती सोडा. आता याचे लाभ बघा. ताण, क्रोध कमी होणार, पचनक्रिया सुधारणार आणि महत्वाचं पायांच्या तक्रारी बंद होणार. गुडघ्यांची सर्जरी ज्यांची झाली त्यांनी मात्र हे आसन करायचं. आता उत्तान मंडूकासन. छान आसन आहे बघा, ते आपण शिकून घेऊया. वज्रासनात बसा. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. असं बसा की पायाचे अंगठे एकमेकांना चिकटतील. श्वास घेत दोन्ही हात सरळ बाजूने वर घेत कोपऱ्यातून वाकवा. पाठीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात कानाच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. समोर बघून स्थिती ठेवा. संत श्वसन चालू ठेवा आणि 20 ते 25 सेकंद स्थिर राहा. श्वास घेत सावकाश आपल्या या आसनाची स्थिती सोडा. उत्तान मंडूकासनाचे फायदे: पचनक्रिया सुधारते, पायांच्या तक्रारी बंद होतात आणि मांडीच्या आतील स्नायूंचं आरोग्य सुधारतं. आणि गुडघ्याची सर्जरी ज्यांची झाली त्यांनी हे आसन कृपया करू नका. आता पुढचं आसन शिकून घेऊया, वक्रासन. चला, दंड स्थितीमध्ये पाय सरळ ठेवून बसा. उजवा पाय गुडघ्यातून वाकवून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ पलीकडे ठेवा. कमरेतून उजव्या बाजूला वळा. डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावर बरोबर वरून उजव्या पायाच्या घोट्याजवळ पकडा. उजवा हात मागे जमिनीवर ठेवा. पाठ ताठ ठेवा. श्वास संत ठेवा आणि 15 ते 25 सेकंद आसन स्थिर ठेवा. याचे लाभ बघा. पाठीची लवचिकता वाढते. हो, आणि मधुमेहासाठी आसन अत्यंत गुणकारी आहे. डायबिटीसच्या लोकांसाठी मान, पाठ, पोट यांच्या स्नायूंची बळकटी आणि लवचिकता वाढते. हो, पण स्लीप डिस्क आणि वर्टिब्रल कॉलम मध्ये काही जर सर्जरी असेल तर मात्र हे आसन करू नका. आता आपण पोटावरची आसनं शिकून घेऊया. मकरासन. चला, तयार आहात तुम्ही? पोटावर झोपूया. पायांमध्ये खांद्या एवढं अंतर ठेवून पायाचे पंजे बाहेरच्या दिशेला आणि टाचा आतल्या बाजूला ठेवा. दोन्ही हात कोपऱ्यातून वाकवा. डाव्या हातावर उजवा हात ठेवा. कपाळ त्याच्यावर ठेवत सावकाश डोळे बंद करा. श्वसन संत ठेवा. पूर्ण शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न करा. बघा, शरीराचा सर्व थकवा कमीत कमी वेळेत जाऊन शरीराला योग्य विश्रांती मिळते. तणाव, चिंता कमी होतात, उत्साह वाढतो. हो, पण हृदयाच्या संबंधित समस्या आणि गर्भावस्था असेल तर हे आसन करायचं नाही. आता भुजंगासन. चला, पोटावर झोपा. दोन्ही पाय जुळवा. दोन्ही हात खांद्याजवळ आणि छातीजवळ ठेवून श्वास घेत नाभीपर्यंत शरीर वरती उचला. हात कोपऱ्यातून वाकवा.
आणि जमिनीवर ठेवा. श्वसन संत चालू ठेवा. श्वास सोडत पुन्हा कपाळ आणि शरीर जमिनीवर टेकवा. पाठीची ताकद लवचिकता वाढेल. पोट छाती यांची कार्यक्षमता वाढेल. आणि हो, तणाव प्रबंधनासाठी हे आसन सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे भुजंगासन आपण रोज करूया. हो, पण हर्निया, अल्सर आणि पोटाची सर्जरी झाली असेल तर हे आसन करायचं नाही. शलभासन पुढचं आसन. चला पोटावर झोपूया. पाय सरळ जुळवलेले असावे. दोन्ही हात जमिनीवर उलट्या दिशेने ठेवा. हनवटी जमिनीला टेकवत श्वास घ्या. दोन्ही पाय जमिनीपासून 45 अंशावर वरती उचला आणि 10 ते 15 सेकंद ही स्थिती ठेवा. श्वास सोडत पाय जमिनीवर पुन्हा या. काही वेळ मकरासनात झोपा. सायटिका आणि पाठीच्या खालच्या भागाचं जर दुखणं असेल तर ते कमी होईल आणि नाभीच्या खालच्या भागाची सक्षमता वाढते, स्थूलता कमी होते, पचनशक्ती वाढते. हो, पण हृदयविकार असणाऱ्यांनी हे आसन करायचं नाही. पाठीच्या खालच्या भागात जर त्रास असेल ते आसन आपण मार्गदर्शक किंवा योगाचार्य जे जवळ असतील त्यांच्या मदतीने करावं. उच्च रक्तदाब, हर्निया याचा त्रास असेल ते आसन करू नका. आता पाठीवर झोपण्याची आसनं शिकून घेऊया. तयार तुम्ही? चला, सेतुबंधासन. पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पायात खांद्या एवढं अंतर घ्या. पाय गुडघ्यात काटकोनात वाकवा. हाताने पायाचे घोटे पकडून श्वास घ्या. पोटाचा भाग वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा. डोकं, मान, खांदे, दोन्ही हात, पायाचे दोन्ही तळवे व्यवस्थित जमिनीवर टेकवा. हा, दीर्घ श्वसन चालू ठेवा. 15 ते 20 सेकंद ही स्थिती ठेवा. श्वास सोडत सावकाश पाठ जमिनीवर टेकवून शरीर शिथिल करा. बघा, मणक्यांचे आजार कमी होतील. पायाची, पाठीची बळकटी, लवचिकता वाढेल. खांदे मजबूत व्हायला मदत होईल. श्वसन क्रिया सुधारेल. रक्तप्रवाह योग्य होईल आणि फुफ्फुस आणि हृदय सक्षम होईल. बघा किती लाभ आहेत. आणि सेतुबंधासनाचं काळजी कोणी घ्यायची की अल्सर, हर्निया ज्यांना आहे त्यांनी हे आसन करायचं नाही. पुढचं आसन आहे उत्तान पादासन. पाठीवर सरळ झोपावं. हा, दोन्ही पाय जुळवा. हात बाजूला नितंबाजवळ ठेवा. सावकाश पोटाची आणि पाठीची ताकद लावा. 45 अंशात स्थिर राहा. श्वास संत चालू ठेवा. मान आणि खांदे शिथिल ठेवा. बघायचे लाभ. पाठीची आणि पोटाची ताकद वाढेल, पचनशक्ती सुधारेल आणि पोटावरची चरबी कमी होईल. हो, पण हर्निया झालेल्यांनी हे आसन करायचं नाही. आता अर्ध हलासन. पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पाय जुळवा. हात बाजूला नितंबाजवळ ठेवा. सावकाश पोटाची आणि पाठीची ताकद लावा आणि पाय सावकाश 90 अंशात स्थिर करा. श्वास संत चालू ठेवा. मान आणि खांदे शिथिल ठेवा. बघायचे लाभ. पाठीची, पोटाची ताकद वाढते, पचनशक्ती सुधारते, पोटावरची चरबी कमी होते. हर्निया ज्यांना झालाय त्यांनी हे आसन करायचं नाही. पुढचं आसन बघा, पवनमुक्त आसन. पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा आणि ते पोटावर घ्या. दोन्ही हातांनी पायाला घट्ट पकडा. श्वास सोडा. हनवटी गुडघ्याला लावा. प्रयत्न करा आणि श्वास चालू ठेवा. 10 ते 15 सेकंद हे आसन टिकवा. मग आसन सोडा. याचे लाभ बघा. पचनशक्ती वाढेल, शरीराचं ताण कमी होईल, मन शांत राहतं आणि शरीर पूर्ण सक्षम होतं. गर्भवती महिला, पोटाचे विकार आणि हर्निया ज्यांना झाला त्यांनी हे आसन करू नका. शवासन सगळ्यांना आवडतं. पाठीवर झोपा. पायामध्ये, हातामध्ये आरामदायक अंतर घ्या. हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवा. डोळे बंद करा. पूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत तणाव मुक्त करा. नैसर्गिक श्वास आणि प्रश्वास चालू ठेवा. त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. बघायचे लाभ. शरीर आणि मनावरचा ताण कमी होतो. कमी वेळात शरीराला प्रत्येक स्नायू तणाव विरहित होता आणि प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते. आता कपालभाती म्हणजे काय ते शिकून घेऊया. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसा. डोळे बंद करा. शरीर शिथिल करा. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत घ्या. श्वास जोरात सोडा. सक्रियपूर्वक श्वास बाहेर सोडा. निष्क्रियतापूर्वक श्वास घ्या. 10 ते 20 वेळा श्वास सोडण्याची क्रिया करा आणि नंतर दीर्घ श्वसन करा. श्वास हळूहळू बाहेर सोडा. अशी 3 आवर्तनं करा. सहज रूपाने आणि सावकाश कपालभातीचा अभ्यास वाढवा. बघा, त्यामुळे तुमची सर्दी कमी होईल. अस्थमा, कफ, मायग्रेन याच्यासाठी लाभ होईल. पूर्ण शरीर आणि चेहरा
कोमल आणि तेजोमय बनेल. शरीरातील सर्व संस्था शक्तिशाली बनतील. हो, पण हृदयविकार, चक्कर येणं, उच्च रक्तदाब, नाकातून रक्त येणं, मायग्रेन, स्ट्रोक, हर्निया, अल्सर हा आजार ज्यांना आहे त्यांनी हा अभ्यास करायचा नाही. पुढे जाऊया आता आपण प्राणायाम, नाडी शोधन आणि अनुलोम प्राणायाम. ध्यानाच्या स्थितीत बसूया. हाताची प्रणव मुद्रा करा. उजवी नाकपुडी अंगठ्यानं बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास संत आणि दीर्घ घ्या. डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. असं 5 वेळा करा. श्वासोच्छ्वास म्हणजे श्वास घेणे आणि उच्छ्वास म्हणजे सोडणे ही क्रिया क्रमशः 1-2 वेळा करा. श्वसन मंद आणि समान गतीने व्हायला पाहिजे. या प्राणायामामुळे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरात ऊर्जेचं वहन करणे, शरीर शुद्ध करणे, मन शांत एकाग्र करणे आणि जीवनशक्ती वाढवणे. खूप सर्दी असताना मात्र प्राणायाम करायचं नाही. आता भ्रामरीकडे जाऊया. ध्यानात्मक स्थितीत बसा. दोन्ही हातांची डोळे बंद करा आणि दोन्ही हातांची बोटं डोळ्यांवर ठेवून डोळे बंद करा. अंगठ्यानं कान बंद करा. सावकाश नियंत्रित श्वास बाहेर सोडा आणि भुंग्यासारखा आवाज करा. भुंग असं 5 वेळा करा. मानसिक ताणतणाव तर कमी होतील, पण पंचेंद्रियांची क्षमता वाढेल. आणि कान डोळे दुखत असतील तर मात्र हे करायचं नाही. आता ध्यानामध्ये बघा. सर्वप्रथम ध्यानाच्या स्थितीत बसा. ताठ बसा. हाताची ध्यान मुद्रा करा. मनगटांना गुडघ्यावर ठेवा. शरीर शिथिल करा. डोळे बंद करा. मन एकाग्र करा आणि भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. मनातले सगळे विचार सोडून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपलं पूर्ण लक्ष कशावर असावं? श्वासावर. सकारात्मक भावना विकसित होतील. मन एकाग्र होऊन मनोबल वाढेल आणि ध्यानामुळे आत्मानुभूती मिळेल. आता आपण संकल्प करूया. डोळे बंद करा. आम्हाला आमच्या मनाला नेहमी संतुलित ठेवायचंय. याच्यातच आमचा आत्मविकास सामावलाय. शांतीपाठ म्हणूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. सर्वांनी सुखी व्हावं, सर्वांनी निरोगी व्हावं, सर्वांनी निरामय व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, कोणी दुःखी राहू नये. ओम शांतिः शांतिः शांतिः. नमस्कार. कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. है मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. है मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद